जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ आणि विज्ञान हा ग्रंथ श्रवण करायला बसलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। 2 गुरुवार आपण चिदाभासाच्या 7 अवस्था पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। अज्ञान, विक्षेप, आवरण, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि निरंकुश तृप्ती, आनंदावाप्ती अशा प्रकारच्या 7 आपण चिदाभासाच्या म्हणजे जीवाच्या 7 अवस्था पाहिल्या। त्यातल्या पहिल्या 3 ज्या आहेत त्या अज्ञानावस्थेतल्या आहेत आणि नंतरच्या 4 ज्या आहेत त्या साधक अवस्थेतील आहेत, हे आपण पाहिलं। आता हे सगळं अभ्यास कशासाठी आपला चाललेला आहे तर स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी। मग आता स्वस्वरूपाची ओळख नेमकी जीव ह्या व्याख्येमध्ये आपण जे 3 घटक पाहिलेले आहेत की कूटस्थ चैतन्य, बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचा आभास। या 3 घटकापैकी नेमकं स्वरूपाचं ज्ञान होणं हे जे काही आहे ते कोणाच्या ठिकाणी घडतं असा एक प्रश्न आपल्या समोर आहे। आता कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा म्हणजे केवळ चेतन तत्व। ते ज्ञानघन असल्यामुळे त्याला ज्ञान करून घेण्याचं काही प्रयोजनच नाही, कारण ते ज्ञानघनच आहे। आता बुद्धी जी आहे ती पंचमहाभूतापैकी तेज तत्वाची बनलेली असल्यामुळे जड आहे आणि जडाला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान होत नाही। हे आपण वारंवार पाहतो की जड जे आहेत त्याला स्वतःचं ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचं सुद्धा ज्ञान होत नाही। मग आत्मज्ञान होणे म्हणजे नेमकं कोणाच्या ठिकाणी होतं? जीवाला आत्मज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते नेमकं कोणाच्या ठिकाणी होतं तर चिदाभास म्हणजे चैतन्याचा आभास म्हणजेच कूटस्थ चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे त्या ठिकाणी मला ज्ञान झालं असं म्हणण्याची पद्धत आहे। असं चिदाभासाला ज्ञान होतं असं या ठिकाणी आपल्या समोर आजचा विषय आहे। आता हे आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? आत्मज्ञान करून घ्यायचं म्हणजे नेमकं कशाचं ज्ञान करून घ्यायचं आहे तर एक समर्थांची ओवी आणि एक ज्ञानेश्वर माऊलींची ओवी या 2 ओव्या पाहिल्या की याचं स्पष्ट असं प्रकाशन जे आहे ते आपल्या चित्तात होऊ शकतं। ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थांनी सांगितलेलं आहे। तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात परतोनी पाठी मोरे ठाके आपण या आपण देखे देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हेमी। की अंतःकरण वृत्ती ज्या वेळेला दृश्य पदार्थांचा नाद सोडून आतमध्ये वळते आणि आतमध्ये वळल्यानंतर तिला चैतन्यघन असं परमात्म्याचं ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला ती आत्मरूप होते, सुखरूप होते असं म्हणण्याची पद्धत। मग आता हे नेमकं कोणाला होतं तर चिदाभासाला होतं असं म्हणणं आहे। पण ज्या वेळेला आत्मज्ञान होतं म्हणजे चिदाभासाला निसंशय असा आपल्या बुद्धीच्या ठिकाणी बोध होतो त्यावेळेला
किंवा मला ज्ञान झालं असं जर त्याला सतत वाटत राहिलं तरी तो द्वैतात राहतो. महत्वाचं आहे, कारण ज्ञान होणं म्हणलं की कोणाला ज्ञान, कशाचं ज्ञान, केव्हा ज्ञान इत्यादी जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी उभे राहतात. मग आता आत्मज्ञान हे असं कोणाला तरी, कशाचं तरी होणारं ज्ञान जे दृश्य जगतामध्ये आम्ही 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने जे ज्ञान करून घेतो त्या पद्धतीने हे ज्ञान होतं का? तर असं नाही. तर अंतःकरण वृत्ती वळल्यानंतर ती जेव्हा मूळ स्वरूपाशी एकरूप होऊन जाते, म्हणजे आता मुठभर मीठ आपण समुद्रात टाकल्यानंतर त्याचं जे काही होऊन जातं त्या ठिकाणी तो जसा समुद्र रूप होऊन जातो त्याप्रमाणे, पण ज्या वेळेला ते घडतं त्यावेळेला घडतं तो पूर्ण ब्रह्मरूप झालेला असतो. जसं गाढ झोपेमध्ये जीवाला कुठल्याच गोष्टीचा बाहेरचा अनुभव नसतो, त्याप्रमाणे समाधी अवस्थेमध्ये सुद्धा बाहेरचा अनुभव त्याला कुठल्याच पद्धतीचा नसतो. पण समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर काहीतरी आगळं वेगळं असं आपल्या ठिकाणी घडलेलं आहे. जसं जागं झाल्यानंतर मला छान झोप लागली होती, मला आता फ्रेश वाटते, ह्या पद्धतीने सूक्ष्म अंतःकरण वृत्ती तो अनुभव जो आहे तो अनुभव आपल्या ठिकाणी टिपते. त्याप्रमाणे समाधी काळी सुद्धा अभ्यास करणारी अशी जी अंतःकरणाची सूक्ष्म वृत्ती आहे ती अज्ञात वृत्ती असं त्याला म्हणतात, की अशी जी अज्ञात वृत्ती आहे त्या वृत्तीच्या ठिकाणी त्या अनुभवाचा ठसा उमटतो आणि व्युत्थान पावल्यानंतर काहीतरी आगळं वेगळं आपल्या ठिकाणी अनुभवाला आलं असं त्याला जाणवतं. पण ज्या क्षणी तो अनुभव असतो त्या क्षणी मात्र त्या ठिकाणी तिथं द्वैत अजिबात नसतं. आता जरा गुंतागुंतीचं आहे हे, पण ह्याच पद्धतीने ते समजून घ्यावं लागतं. ह्यापेक्षा जास्ती अजून सोपं करणं हे अत्यंत अवघड आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. एक मुलगा जो आहे तो विहिरीच्या काठावर बसलेला आहे आणि तिथं बसलेला असताना आतल्या प्रतिबिंबाकडे पाहत पाहत तो आपल्या बोटांची चाळा करतोय, तेव्हा बोटातली अंगठी जी आहे त्याची ती त्या विहिरीमध्ये पडते. आता ती अंगठी विहिरीत पडल्यानंतर तो आरडाओरडा करतो, अरे माझी सोन्याची अंगठी आहे, विहिरीत पडली, विहिरीत पडली, आता ती मला परत पाहिजे आहे. मग जो पट्टीचा पोहणारा असतो तो त्या विहिरीमध्ये उडी मारतो. आता उडी मारून तो डुबकी खालपर्यंत मारतो आणि ज्या वेळेला त्याच्या हातात ती अंगठी सापडते त्यावेळेला मात्र तुझी अंगठी सापडली असं तो म्हणू शकत नाही. आणि जर म्हणायला गेला तर त्याच्या तोंडात पाणी गेल्याशिवाय राहत नाही, आणि तोंडात पाणी गेलं की तो वर येणं काही शक्य नसतं. परंतु वर आल्यानंतर मात्र मला तुझी अंगठी मिळाली आणि ही ते घे असं तो सांगतो. पण ज्या क्षणी ती हातात असते त्या क्षणी मात्र तो बोलू शकत नाही. ह्याच पद्धतीचं आत्मज्ञान जे आहे ते त्या चिदाभासाच्या ठिकाणी होऊन जातं असं म्हणण्याची काय आहे तर पद्धत आहे. मूळचा चिदाभास जो आहे तो चैतन्य घनच आहे, पण बुद्धीची भेसळ झाल्यामुळे तो जणू काही स्वरूपापासून वेगळा झाल्यासारखा झाला होता. आता ती बुद्धिवृत्ती ज्या वेळेला लीन होऊन जाते त्यावेळेला आणि त्यावेळेला जे काय होतं तया नाव सुख असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे ते वेळी जे का होय तया नाव सुख असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असा अनुभव घेतल्यानंतर त्या ठिकाणी देहादी घटकांपासून आपण पूर्णपणे वेगळे आहोत हा जो ठसा आहे तो त्याच्या अंतःकरणावर त्या ठिकाणी उमटून जातो. आणि त्यानंतर असा जो ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे तो नंतर ह्या दृश्य आसक्त होत नाही. बाधितानुवृत्तीने तो त्याचं जीवन जगतो असं जीवनमुक्ताचं वर्णन केलेलं आहे. आता ही बाधितानुवृत्ती म्हणजे काय आहे, परत एक नवीन शब्द आपल्या समोर या ठिकाणी आला की बाधितानुवृत्ती म्हणजे नेमकं काय आहे. तर आता समजा आपण आपल्या लहान मुलाला घेऊन जादूचे प्रयोग पाहायला गेलो. आता जादूचे प्रयोग पाहायला गेल्यानंतर तो प्रयोग आपणही पाहत असतो आणि आपला छोटा मुलगा सुद्धा पाहत असतो.
पण ते जादूचे प्रयोग पाहत असताना इथं काहीतरी हातचलाखी आहे, दृष्टिबंधनाचा खेळ आहे, हे आपल्याला मोठ्या माणसांना माहिती असतं. मग त्याचा आनंद लुटत असतानाही आपल्याला माहिती असतं की हे सगळं कसं आहे, तर खोटं आहे, मिथ्या आहे, हे आपल्याला तिथं छानपणे आतमध्ये माहिती असतं. पण त्या लहान मुलाला मात्र हे खोटं आहे असं त्या वेळेला वाटणं कधीच शक्य नसतो. तोही त्याचा आनंद लुटतो, आपणही त्याचा आनंद लुटतो, पण आपल्या ठिकाणी मात्र हा हातचलाखीचा खेळ आहे, दृष्टिबंधनाचा खेळ आहे, हे पूर्णपणे कळलेलं असतं. मग जादूचे प्रयोग पाहत असताना सुद्धा आपण त्या प्रयोगांचा बाध करून ते पाहत असतो. या पद्धतीने जीवनमुक्त जो आहे तो आपल्या शरीराच्या साह्याने या जगतामध्ये आपल्या सारखेच व्यवहार करताना दिसत जरी असला तरी बाधितानुवृत्तीने तो या जगात राहतो. म्हणजे जे काही त्याच्या जीवनात आणि जगतामध्ये घडामोडी चाललेल्या असतात त्याचा आत्मरूप मीशी जराही संबंध नाही असं त्याच्या पूर्णपणे व्यवहारातले अनुभव घेत असताना सुद्धा लक्ष असतं. आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणावर तरंगाच्या लाटा उठत नाही आणि सुखदुःखांच्या प्रवाहामध्ये तो गटांगळ्या सुद्धा खात नाही. आणि ह्याला समुद्रातून तरुण जाणं असं म्हणतात. मोह समुद्रातून, भवसागरातून तरुण जाणं म्हणजे नेमकं काय आहे, तर ते अनुभव येत असताना सुद्धा माझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा यत्किंचित सुद्धा संग नाही, स्पर्श नाही, हे लक्षात ठेवून ते अनुभव बाधितानुवृत्तीने बघत राहणे, साक्षीभावाने पाहत राहणे, अलिप्तपणे पाहत राहणे, याला जीवनमुक्तीचा अनुभव असं म्हणतात. समर्थांची एक ओवी आहे, काटकीवरी सर्प देखिला एके भ्याला एके ओळखिला, की ज्याला काटकीवर सर्प जो दिसलेला आहे, भासलेला आहे, तो सत्य वाटतो, त्याच्या ठिकाणी भयाचा विकार उत्पन्न होतो. पण ज्याला तो सर्प नसून तिथं काठी आहे असं कळलेलं आहे, त्याच्या ठिकाणी मात्र भयादी विकारांचा स्पर्श सुद्धा नसतो. मग भयादी विकारांचा स्पर्श असतो ते जे कोणी आहेत ते तुम्ही आम्ही सामान्य जन, प्रापंचिक जन आहोत. आणि भयाचा विकार ज्याच्या ठिकाणी नाही, मूळचं स्वरूप ज्याने ओळखलेलं आहे ते जीवनमुक्त असतात. आणि अशी जीवनमुक्ती हा परमार्थाचा मुख्य उद्देश आहे. सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली ही परमार्थाची वाटचाल जी आहे ती चाललेली असते. आता असं ब्रह्मरूप होण्यासाठी काय करावं लागतं, तर अविद्या घालवण्यासाठी सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या शिकावी लागते. ही ब्रह्मविद्या जी आहे ती श्री गुरूंच्या आश्रयाने राहते. म्हणून श्री गुरूंचा अनुग्रह घेऊन त्यांच्याकडनं तत्वमसी महावाक्याचा ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला लाभ होतो, या तत्वमसी महावाक्याच्या साधनेला कटाक्ष असं म्हणतात. म्हणजे अत्यंत शेवटचं परमार्थ मार्गातलं हे साधन आहे. याच्या पलीकडे अजून तुम्हाला ब्रह्मरूप होण्यासाठी वेगळं कुठलंही साधन उपलब्ध नाही. तर असं श्री गुरूंकडनं म्हणजे अनुभवाच्या बोलांनी ज्या वेळेला हे महावाक्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी उपदेश रूपाने निर्माण होतं, त्यावेळेला तत्वमसी महावाक्याचं रूपांतर साधनेसाठी सोहम असं केलं जातं. आणि ही सोहम साधना जेव्हा समजून उमजून साधकाच्या ठिकाणी चाललेली असते, त्याचा वाच्यार्थ, लक्षार्थ हे सगळं लक्षात घेऊन ज्या वेळेला साधकाचं मनन चाललेलं असतं, त्यावेळेला ते मनन करता करता त्या मननामध्ये हरवल्यानंतर जे काही होतं त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. अरे म्हणजे काय, करून पहा, एवढंच त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय, म्हणजे ते कसं होतं, तर या ठिकाणी ज्याचा त्यांनी तो अनुभव घ्यायचा असतो. सांगणारे जे आहेत, उपदेश करणारे जे आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी करणार आहेत, पण प्रत्यक्ष जी वाटचाल वैचारिक दृष्ट्या, मननाच्या दृष्ट्या करायची असते ती मात्र आपल्यालाच करावी लागते. आता आपण पाहतो की वास्तविक पाहता आत्मरूप मी हे माझं मूळचं स्वरूप आहे असा शास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण स्वतःला काय काय समजत असतो. मी मन आहे, मी बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, मी यू आहे, मी त्यू आहे, गोरा आहे, काळा आहे, उंच आहे,
लठ्ठ आहे, हुशार आहे, मठ्ठ आहे, ह्या पद्धतीने श्रीमंत आहे, गरीब आहे, ह्या पद्धतीने तुम्ही आम्ही स्वतःला असं काहीतरी विशेषत्वाने समजत असतो आणि जितके विशेष आपण आपल्याला लावून घेतो तितकं आपण निर्विशेष असणाऱ्या आपल्या मूळच्या स्वरूपापासून दूरच दूर असतो. तदे जती तन्ने जती असं ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे की हे आत्मज्ञान जे आहे ते कोणाच्या जवळ आहे, कोणाच्या दूर आहे. तर ज्याच्या ठिकाणी श्री गुरूंचा अनुग्रह झालेला आहे, ज्याचं अंतःकरण सुसंस्कारांनी, शास्त्रशुद्ध संस्कारांनी मंडित झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी असं स्वरूप आहे आणि त्याच्या ते अगदी जवळ म्हणजे किती जवळ आहे तर तेच तो आहे या अनुभवापर्यंत तो पोहोचलेला असतो. भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर देव पहाया गेलो, देवची होऊनी ठेलो, याप्रमाणे तो पूर्णपणे त्या परमार्थामध्ये प्रगतीपथावर गेलेला असतो. आणि ज्याच्या ठिकाणी सुसंस्कार नाही, जे संत संगतीमध्ये आलेले नाही, ज्यांनी संत संगतीमध्ये यथार्थ श्रवण केलेलं नाही, असे जे कोणी आहे त्यांच्यापासून मात्र हे आत्मतत्व त्यांच्या आत असून सुद्धा खूप खूप दूर असतं. किती दूर? जितके जन्म तो ते जाणणार नाही तितके जन्म ते त्याच्यापासून दूर असतं, असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार करण्याच्या 4 वृत्ती आहेत. आता या अंतःकरणाच्या ज्या 4 वृत्ती आहेत त्यामध्ये बुद्धीचं काम आहे निश्चय करण्याचं. मग आता बुद्धी ज्या वेळेला आपण आपल्या ठिकाणी म्हणतो की ह्या संदर्भात माझा पूर्ण निश्चय झालेला आहे, माझ्या बुद्धीने आता त्याचा निश्चय केलेला आहे, म्हणजे त्या निश्चयाच्या वेळेला अहंकाराने सुद्धा त्या बुद्धी सोबत काय केलेलं आहे त्या ठिकाणी? तर बुद्धीवरतीचं आक्रमण आहे. कशाचं आक्रमण आहे? अहंकाराचं आक्रमण आहे. त्यानंतर एखाद्या त्यावेळेला संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. पण आपल्या ठिकाणी निर्माण होणारे संकल्प सुद्धा आपण म्हणतो की माझ्या ठिकाणी त्यावेळेला असा संकल्प निर्माण झाला की ह्या वर्षी मी 4 BHK घर घ्यावं. मग आता इथं सुद्धा माझ्या ठिकाणी म्हणले की माझ्या ठिकाणी म्हणजे या बुद्धी, चित्त आणि मन या तिन्ही वृत्तीच्या बरोबर अहम वृत्ती त्याला जोडूनच राहिलेली असते. म्हणून अहंकाराच्या अधिष्ठानावर मन, बुद्धी, चित्ताचे खेळ चाललेले असतात. ग्राउंडवर हे 3 जण खेळ खेळत असतात असं म्हटलेलं आहे. मग आता ज्या वेळेला देह मी आहे, मन मी आहे, बुद्धी मी आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी स्वरूपाच्या संदर्भामधला भ्रम निर्माण झालेला असतो. मी ब्रह्मरूप असून सुद्धा मी स्वतःला देहादी घटक, आता 4 देह आपल्या समोर वाचलेला आहे त्याच्या लगेच लक्षात येतं की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे 4 म्हणजे मी आहे अशी चुकीची समजूत स्वतःविषयी आपण करून घेतलेली आहे. आता सोहम साधनेच्या द्वारा श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या ग्रंथाच्या व्यवस्थित शास्त्रशुद्ध अभ्यासाप्रमाणे जर आपण आपल्या संबंधी विचार केला तर हे मी नसून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं सोहम साधना करता करता कधीतरी आपल्याला आतमध्येच क्लिक होऊन जाण्याची शक्यता आहे. आता क्लिक शब्दाने आपल्याला कळलं असेल की आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय होतं. तर त्या ठिकाणी निश्चयात्मक रीतीने मी या सर्व पूर्णपणे वेगळा आहे असं त्या साधकाला पूर्णपणे कळून जातं. पण हे सगळं करण्यासाठी चित्त शांत पाहिजे, बुद्धी सूक्ष्मग्राही विचार करणारी पाहिजे, मन जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी समर्पित असलेलं पाहिजे आणि अहंकार जो आहे तो अहंकार देह, मन, बुद्धी मी आहे असं न म्हणता मी ब्रह्मरूप आहे म्हणजे 6 अहम या साधनेमध्ये पूर्णपणे मनापासून गोडीने रंगलेला असला पाहिजे. नाही तर नुसतं वाणीद्वारे उच्चार आहे म्हणजे वांगनिश्चय आहे पण प्रत्यक्षात लग्न नाही, ह्या पद्धतीने त्या ठिकाणी काहीतरी होऊन जातं. मग आता हा जो अहंकार आहे हा आम्हाला वारंवार
आतमध्ये उठत राहतो. तर आपल्या समोर मांडणी अशी आहे की आमचा देह जो आहे तो पूर्व कर्माचे भोग भोगण्यासाठी निर्माण झालेला आहे. म्हणून या अहंकाराचं आमच्या देहाशी कर्मज संबंध आहे किंवा कर्मज तादात्म्य आहे. कारण तो देह गेल्या जन्मीच्या कर्माचे भोग घेण्यासाठी म्हणूनच आम्हाला प्राप्त झालेला आहे. या अहंकाराचं अंतःकरणाशी म्हणजे बुद्धी, चित्त आणि मन यांच्याशी जे तादात्म्य आहे किंवा संबंध आहे तो सहज संबंध आहे. कारण त्या ठिकाणी पूर्वीच्या गुणानुसार, पूर्वीच्या वासनानुसार अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी दडलेल्या असतात आणि त्या ठिकाणी अहम निर्माण झाला की मला असं करावंसं वाटतं, मला तसं करावंसं वाटतं. हे जे आतल्या आत आम्हाला प्रेरणा मिळत जातात त्या बुद्धीत दडलेल्या वासनानुसार मिळालेल्या असतात. आता प्रथम प्रेरणा जी मिळते ते बुद्धीत दडलेल्या वासनानुसारच मिळते. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये असं आपल्या समोर मांडणी आहे. जसं संचित असेल त्याप्रमाणे प्रेरणा मिळत जातील. पण त्या प्रेरणा मिळाल्यानंतर तुम्ही आम्ही तसंच वागलं पाहिजे असं मात्र बंधन आमच्यावर अजिबात नाही. आता वासनानुसारी प्रेरणा मिळाल्यावर तसंच वागत न राहता शास्त्रानुसारी त्या प्रेरणेमध्ये रूपांतरित करून वागणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. मग जो आत्मा नावाचं, कुटस्थ चैतन्य नावाचं, आत्माराम नावाचं तत्व आतमध्ये आहे त्याच्याशी मात्र या अहंकाराचा जो संबंध आहे तो कल्पित आहे. आता हा कल्पित संबंध जो आहे तो एकदा समजून घेतल्यानंतर वरचे दोन जे आहे ते देहाचं प्रारब्ध आहे, जीवाचं प्रारब्ध आहे, तोपर्यंत अधूनमधून उमटतच राहणार आहे. पण आत्मस्वरूप मीच अहंकाराशी यत्किंचितही देणं घेणं नाही किंवा संबंध नाही किंवा त्याचा संग नाही. कारण अहम अशी जी भावना आहे ती अंतःकरणाच्या ठिकाणी आत्म्याच्या सत्तेवर काय होत चाललेली आहे तर उमटत चाललेली आहे. पण या अहमचं आत्मस्वरूपाशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही. असलाच तर तो कुठला आहे? अध्यासिक आहे, कल्पित आहे. मग आता माझ्या ठिकाणी निर्माण होणारा जो अहम आहे त्या अहमला काय करायचं आहे तर बाधित करायचं आहे आणि बाधितानुवृत्तीने जीवन जगायचं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचा यत्किंचितही संबंध नाही. हे लक्षात घेतलं की जो सूक्ष्म अहंकार आहे स्वतः विषयीचा तो पूर्णपणे गळून पडतो आणि जीव आत्मरूप होऊन जातो. आता अहंकार पूर्ण गेल्याशिवाय जीव आत्मरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला काय साधना सांगितलेली आहे? तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे. तिथं नवीन वस्तू व्हायचं नाहीये. अहंकाराचं पूर्णपणे काय करायचं आहे त्या ठिकाणी तर पूर्णपणे तो जाणून घ्यायचा आहे. कसा उमटतो आहे, कुठे उमटतो आहे, यातला खरा मी कोण आहे हे सगळं एकदा लक्षात घेतल्यानंतर मनाचा संबंध कोणाशी आहे, बुद्धीचा संबंध कोणाशी आहे, आत्म्याशी आहे का तर आत्म्याचं वर्णन आहे तो अबुद्ध आहे, तो अमन आहे आणि तो मी आहे. मग मनामध्ये जे काय वादळ भावभावनांचे चाललेले असतात त्याचा माझा यत्किंचित सुद्धा संबंध नाही. आता भावातीतम त्रिगुणरहितम असं श्री गुरूंचं जे वर्णन केलेलं आहे ते असे भावातीत केव्हा झालेले आहे? जेव्हा अंतःकरणात उठलेल्या सर्व भावभावनांच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाशी ज्या वेळेला ते एकरूप होऊन राहतात त्यावेळेला भावातीतम त्रिगुणरहितम असे ते झालेले असतात. आता ते भावातीतम त्रिगुणरहित आहे आणि मी मात्र भावभावनांच्या कल्लोळामध्ये रडारड करत राहिलेला आहे आणि तरीही आपण सांगतो मी त्यांचा शिष्य आहे. आता हा जो गोंधळ आहे तो सगळं यथार्थ श्रवणाने ते जर मनापासून केलेलं असेल तर हळूहळू आपल्या ठिकाणचं आपल्याला कमी करता येतं. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे की आता या ठिकाणी आपल्या समोर आहे की एक अंतःकरण आहे, एक आत्मा आहे आणि एक स्थूल देह आहे म्हणजे सूक्ष्म देह आहे.
स्थूल देह आहे आणि त्याच्या आतमध्ये आत्मा नावाचं तत्व आहे. आता ह्यामधलं बंधनात नेमकं कोण पडलेलं आहे? हा आत्मा बंधनात पडलेला आहे का? तर तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आता सगळा संसार जो आहे तो अंतःकरणाचा आहे. आत्मरूप मीचा त्याच्याशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही. तरी जीव मात्र अंतःकरणाशी तादात्म्य पाहून मी माझं करत चाललेला असतो. आयुष्यभर माझेच ओझं जे आहे ते आपल्या डोक्यावर तो वाहत असतो. आणि जितकं ओझं डोक्यावर जास्त तितकं प्रवास करताना काय होतं तर आपली तारांबळ उडते. आता मी माझेच हे ओझं जे आहे ते कमी करण्याचा अभ्यास ह्याला साधना असे म्हणतात. मग या मी माझेतून सुटण्यासाठी तू तुझं असं म्हणावं लागतं. मग तू तुझं म्हणजे कोण आहे तर ईश्वराचं. हे सगळं तुझं आहे बाबा, ईश्वराचं आहे असं म्हणावं लागतं. पुढे ते म्हणतात, घेऊन या छंद माझे माझे, की अकारण या माझेपणाचं मीपणाचं ओझं जीव आयुष्यभर बाळगत राहतो आणि मूळचा मुक्त असून सुद्धा मी माझेच्या अहम ममतेच्या लवडसवडी माते न पवतीची बापुडी. की ही अहंता आणि ममता जी आहे तीच त्याला परमार्थ मार्गापासून सतत काय करत असते तर मागे खेचत असते. आणि म्हणून या अहंतेचा पूर्ण शोध घ्यायचा आहे. नको रे मना अहंता ते पापिनी, असं समर्थ रामदास स्वामी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात की अहंता ही कशी आहे, पापिनी सारखी आहे. ममता कशी त्याच पद्धतीची आहे. आणि अशा दोन गोष्टी माझ्या मागे लागलेल्या असताना मला सुखाचा अनुभव येईल का हो? मग आता बाहेरचे लोक मला सुख मिळू देत नाही का माझ्या चित्तातली अहंता ममता मला सुखरूप होऊ देत नाही? नक्की आड काय येतं? पहिल्यांदी बोट तर आपल्या समोरच जातं की त्याच्यामुळे मी दुःखी आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतो. ह्या पद्धतीने पहिलं बोट समोरच असतं. आणि याला डॉक्टर काका म्हणतात हे जीवनातलं रडगाणं आहे. त्यांचं माझ्याकडे लक्षच नाही. कशामुळे आहे? हे अहंतेमुळे आहे. माझ्या वाढदिवसाची आठवणच नाही राहिली, देह अहंतेमुळे इत्यादी तऱ्हेच्या गोष्टी मनामध्ये सतत चुकीचे विचार निर्माण होतात आणि माणूस जो आहे तो सुखरूप असून सुद्धा दुःख भोगत राहतो. आणि असं दुःख जर मला नको असेल तर मी माझेच ओझं जे आहे ते समजून उमजून काय केलं पाहिजे तर बाजूला सारलं पाहिजे. देह हे काळाचे वित्त कुबेराचे येथे या जीवाचे काय आहे, असा समर्थांचा एक अभंग आपल्या समोर आहे. की स्थूल देहाच्या मागे काळ लागलेला आहे, वित्त जे आहे संपत्ती जी आहे ती कुबेराचे आहे, पण तरी जीव मात्र सगळं माझं माझं म्हणत चाललेला आहे. आणि इथंच तो बंधनामध्ये अडकायला सुरुवात होतो. घेतले जडून वर्म नेणे कोण करता तो, की खरा करता कोण आहे तर जीव जो आहे तो निमित्त मात्र आहे. त्याच्याकडून सगळं जरी चाललेलं दिसत असलं तरी तो निमित्त मात्र आहे. आणि करता करविता कोण आहे तर ईश्वर आहे. आणि आत्मरूप मी जो आहे तो अकर्ता आहे. कारण पाप आणि पुण्य हे कर्मामधून निर्माण होतात. कर्म कोणाकडून घडतात? जीवाकडून घडतात. आता जीवाला जर त्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान असेल तर जोपर्यंत जीव भावातून आमच्याकडनं कर्म चाललेले आहेत तोपर्यंत चांगल्या कर्माचं फळ म्हणून पुण्य आणि वाईट कर्माचं फळ म्हणून पाप, या दोन्हीही गोष्टी मी माझ्या ठिकाणी भोगत राहणार आहे. आणि मग पापाचं पुण्याचं आपल्याला फळ सांगितलेलं आहे सुख आणि दुःख. पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ जे आहे ते सुख आहे. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण जैसा मृग क्षीण मृगजळे. मृगजळामध्ये वास्तविक पाहता पाणी कधीच नसतं, पण मृग ते मात्र त्यात पाणी आहे असं समजून नसलेलं पाणी पिण्याचा प्रयत्न करतो आणि फसतो. तसं आपल्या ठिकाणी नसलेले जीव जो आहे तो भोगत राहतो आणि या बंधनामध्ये अडकतो. मग मूळचा आत्मा जो आहे तो मात्र बंध मुक्त याच्या पलीकडचा आहे. बंध आणि मुक्त हे दोन्हीही क्षीण आहेत. आता मोक्ष मिळवा, मुक्त व्हा असं आम्हाला कशासाठी सांगण्यात येतं तर अकारण जीवाने स्वतःच्या भोवती बंधन लादून घेतलेलं आहे.
स्वतःवर बंधनाचा आरोप करून घेतलेला आहे, म्हणून बंधनात अडकलेल्या मुक्त व्हा असा उपदेश करावा लागतो. पण आत्मरूप जो मी आहे तो मात्र बंधमुक्त मोक्षातीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपलं स्वरूप शास्त्रानुसारी श्री गुरूंनी सांगितलेल्या उपदेशानुसारी मी ब्रह्मरूप आहे असं पूर्णपणे आतमध्ये बिंबवून घ्यायचं आहे. आणि स्थूल सूक्ष्म देहाकडून चाललेले सगळे जे व्यापार आहेत त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहायचं आहे. ही साधना केल्याशिवाय आम्हाला पूर्णपणे येऊ शकणार नाही. आता मी माझे असं का करतो? मी माझं हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे का, असा दुसरा एक प्रश्न आपल्या समोर आहे. खूप छान विषय आहे की एक ईशरचित सृष्टी आहे, ईश्वर रचित सृष्टी आहे आणि दुसरी जीव रचित सृष्टी आहे. आता ईश्वर रचित सृष्टी म्हणजे नेमकी कुठली आहे? सगळ्या व्यक्तींची जी काय निर्मिती आहे आहे, पण त्यानंतर त्यांना हा माझा काका आहे, तो माझा मामा आहे, ही माझी मुलगी आहे, ती माझी सून आहे, असं ज्या वेळेला माझं 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 असं नातं सुरू होतं त्यावेळेला ते जीवसृष्टीत आलेलं असतं. एक छान दृष्टांत अजून आपल्या समोर आहे की कुंभाराचं एक दुकान लागलेलं आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे? माठ आहे, त्यानंतर रांजण आहे, सुगडे आहेत, बोळके आहेत, पणत्या आहेत, इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत. उन्हाळा आला की आपण काय खरेदी करायला जातो? तर एखादा माठ घ्यायला जातो. आता कुंभाराच्या दुकानामध्ये जेवढे माठ आहेत तेवढे सगळे ईश सृष्टीतले आहेत. कुंभारही ईश सृष्टीतला आहे, त्याने निर्माण केलेले माठ सुद्धा ईश सृष्टीतले आहेत. पण त्यातला एखादा माठ ज्या वेळेला माझ्या जवळचे पैसे देऊन मी माझ्यासाठी खरेदी करते त्यावेळेला तो घरी आणत असतानाच माझ्या ठिकाणी जीवसृष्टीचा अनुभव सुरू होतो की इतके पैसे माठ फार महाग झालेले आहेत, इतके पैसे देऊन मी तो आत्ता खरेदी केलेला आहे. आता तो गळका तर नाही ना निघणार, त्याच्यातून पाणी वाहणार तर नाही ना, त्यात पाणी गार होईल का, घरी जाईपर्यंत त्याला एखादा धक्का लागून फुटणार तर नाही ना. या पद्धतीने जेव्हा त्याच्या ठिकाणी विचार सुरू होतात त्यावेळेला तो जीवसृष्टीत आलेला असतो. आता कोरोनाच्या संदर्भातच आपण पाहतो, आधी कोरोना आला, सगळ्या ठिकाणी त्याचा फैलाव झाला, देशोदेशी परदेशातले सुद्धा आपण बातम्या पाहत होतो आणि अनेक प्रेतांचे खच पडलेले आहेत असं सातत्याने आपल्याला बातम्यामध्ये दाखवण्यात येत होतं. आता त्याही वेळेला आपल्याला थोडंसं वाईट वाटतच होतं की एवढी प्राणहानी चाललेली आहे, एवढे मनुष्य जात आहेत वगैरे वगैरे. आपल्याला त्याचं थोडंसं माणुसकी या नात्याने त्याचं सुद्धा दुःख होतच होतं. पण ज्या वेळेला तो भारतात येऊन धडकला, भारतात आल्यानंतर माझ्या गावात येऊन धडकला, गावात आल्यानंतर जेव्हा माझ्या घरात येऊन धडकला तेव्हाच दुःख जे आहे ते किती पटीने वाढलेलं आहे. चक्रवाढ व्याजाप्रमाणे खूप मोठं वाढून जातं. ज्या माझं 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 करत असं जेव्हा ते जवळ येतं त्यावेळेला ते दुःख खूप वाढलेलं असतं. मग आता दुःख नेमकं कशात आहे हो? मी आणि माझे असं जिथं चिटकून राहिलेली अंतःकरण वृत्ती आहे, आसक्ती आहे, त्या ठिकाणी दुःखाचा भरपूर अनुभव आहे. आणि ज्या ठिकाणी आसक्ती गळून पडलेली आहे त्या ठिकाणी अशा घटना जरी जीवनामध्ये घडताना दिसत असल्या तरी आसक्ती नसल्यामुळे एक घटना एवढंच त्याच्याकडे अलिप्तपणे पाहता येतं. म्हणजे व्यवहारात जे करायला पाहिजे अत्यंत प्रेमाने ते केलं जातं आणि करायलाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाही तर आता आम्हाला कशाचीच आसक्ती राहिली नाही. मग कोणाला भेटणंही नको, कोणाशी बोलणंही नको, ह्या पद्धतीचा व्यवहार नाही. तर व्यवहार व्यवहारासारखाच करायचा आहे. पण करत असताना आसक्ती असणारा माणूस रडारडी करत आणि मग त्या ठिकाणी काय होतं, काय होईल कसं होईल ह्या चिंतनाने डिप्रेशन मध्ये सुद्धा जायला होतं, मनाचं खच्चीकरण होतं. आणि नेमकं त्या ठिकाणी काय करायला पाहिजे हेच आम्हाला मुळी सुचेनासं होतं.
अशी मोहग्रस्त अवस्था आसक्तीमुळे चित्ताची होऊन जाते। आणि म्हणून ही आसक्ती गळून पडण्यासाठी ईश्वराची भक्ती करण्याचा तुम्हाला आम्हाला सातत्याने संतांनी काय केलेलं आहे तर सतत उपदेश केलेला आहे की भक्तीमुळे अंतःकरण जे आहे ते स्वस्थ राहू शकतं आणि आसक्तीमुळे अंतःकरण जे आहे ते काय होऊन जातं, पूर्ण क्षुब्ध होऊन जातं। त्या ठिकाणी भरपूर हालचाल निर्माण होते आणि जितकी हालचाल जास्ती तितकं त्या ठिकाणी दुःख जे आहे ते जास्त तुमच्या आमच्या वाट्याला येतं। मग आता ईशसृष्टीतले पदार्थ म्हणजे ईशसृष्टी जीवाला कमी तापदायक आहे, पण जीवसृष्टी जी आहे ती मात्र क्षणाक्षणाला दुःख देणारी आहे। मग आता नेमकं काय करायचं आहे साधना म्हणजे तर जीवानी जीवसृष्टीतून साठी हे सगळं ईशसृष्टीतलं आहे असा सतत विचार करणे याला साधना असे म्हणतात। की सगळा करता करविता या जगताचा कोण आहे तर ईश्वर आहे, त्याच्या सूत्राने ते बांधलेलं आहे, त्याच्या नियमांनी ते बांधलेलं आहे आणि तो जे करतो ते आपल्यासाठी आहे असा सातत्याने जर विचार आतमध्ये आम्ही केलेला असेल तर कुठल्याही प्रसंगात खच्चीकरण होत नाही, कुठल्याही प्रसंगामध्ये अंतःकरण क्षुब्ध होत नाही आणि आत 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 असलेला जो आनंद आहे तो आपल्या त्या ठिकाणी टिकलेला आहे असं त्या साधकाला नक्की जाणवल्याशिवाय राहत नाही। मग आता हे तपासायचं कोणी आहे, बाहेरचे रोग तपासण्यासाठी बरेच डॉक्टर्स असतात, पण आतमध्ये झालेला भवरोग तो तपासण्यासाठी मात्र आपलं आपल्याला जागं राहावं लागतं। त्याचे लक्षणं जी आहेत ती संत आम्हाला सांगतात की त्या भवरोगाची ही लक्षणं आहेत। तुम्हाला खूप सुखदुःख होत असेल, सारखं बहिर्मुख दृष्टी तुमची झालेली असेल तर तुम्हाला भवरोग नक्की झालेला आहे अशी लक्षणं सगळी संतांनी आमच्या दिली आहे। मग आता त्या लक्षणांवरून माझ्या आतमध्ये तो भवरोग किती बळावलेला आहे ते लक्षात कोणी घ्यायचं आहे तर आपणच लक्षात घ्यायचं आहे। आणि मग या भवरोगातून मला जर दूर व्हायचं असेल तर भवरोग मुख्य कशामुळे बळावतो तर जीवसृष्टीमध्ये अडकल्यामुळे तो बळावलेला असतो। मग मला जर तो काढून टाकायचा असेल तर हे सगळं ईश्वर रचित आहे, त्याच्या नियमाप्रमाणे ते चाललेलं आहे, तो जे करतो ते माझ्या भल्यासाठी आहे अशा पद्धतीने विचार अंतःकरणामध्ये जर सातत्याने आम्ही धारण केले तर या भवसागरातून आम्ही तरून जाऊ शकतो। अन्यथा गटांगळ्या खाणे आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम असं सारखं तुमच्या आमच्या ठिकाणी चालू राहणार आहे। मग इथं विवेक आणि वैराग्य ही ईशसृष्टी आणि जीवसृष्टी यामध्ये विवेकाने कशाशी आम्ही शरणागत राहायचं आहे आणि कुठं आम्ही आमची अंतःकरण वृत्ती ठेवायची आहे। त्यानंतर मी माझे मधून बाहेर जर मला पडायचं असेल तर आपण आत्मनिवेदनामध्ये पाहिलेलं आहे जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन या तीन पद्धतीचे आत्मनिवेदन करून या जीवसृष्टीमधून तुम्हाला आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर ईश्वराशी पूर्णपणे ऐक्य साधण्याचा प्रयत्न तुम्हाला करता करता बंधनात अडकलेला जीवात्मा मुक्त होऊ शकतो। आता वास्तविक पाहता बंधनही लटके आहे, मोक्षही लटका आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे। पण त्यातून आता अडकलेल्या केला पाहिजे, पण आत्मरूप मी जो आहे तो कायमचा मुक्तच आहे आणि जीवात्मा जो आहे तो जीवसृष्टीत अडकून पडल्यामुळे बंधन त्याला काय झालेलं आहे तर पडलेलं आहे। मग त्या जीवात्म्यावर हे संस्कार आहे, आत्मा संस्कार्य नाही, हे संस्कार आम्ही आत्म्यावर करत नाही। मग कोणावर करतो आहे तर जीवात्मा जो आहे त्याच्यावर हे सगळे संस्कार चालले। जर व्यवस्थित केलेले असतील तर खऱ्या
अहम मध्ये तुम्ही आम्ही पूर्णपणे मिसळून जाऊ आणि तोतया अहम जो आहे, जो देह मन बुद्धी मी माझं घर दार यामध्ये अडकून पडलेला जो आहे तो आभासिक मी आहे, तो खोटा मी आहे, तो मिथ्या मी आहे आणि मिथ्या मी मध्ये अडकल्यामुळे बंधन पडलेलं आहे. त्याच्यातून विचाराने स्वतःची हळूहळू सुटका करून घेतली तर तुम्हाला आम्हाला खऱ्या मीचा शोध लागतो. आता त्या ठिकाणी खऱ्या मीच्या ठिकाणी मी हे स्फुरणच नाही, तर अंतःकरणाच्या ठिकाणी मीच जे स्फुरण आहे त्याच खरा मी अधिष्ठाता आहे, अधिष्ठान आहे. आता मी कशासाठी म्हणायचं, मीच्या भाषेत बोलण्याची तुम्हाला आम्हाला व्यवहारामध्ये सवय आहे म्हणून त्या ठिकाणी मी म्हणायचं आहे. पण हे जर शास्त्र असं व्यवस्थित समजून घेतलं तर तुकाराम महाराज म्हणतात दुःख नाही ओखदा एवढे. खऱ्या मीशी ज्याला एकरूप होता आलं त्याच्या ठिकाणी दुःखाचा अनुभवच नाही, कारण तो सुखरूप तत्वाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे दुःखाचा त्याच्या अंतःकरणाला स्पर्श सुद्धा होत नाही. जर त्याच्या ठिकाणी तरंग उमटला तरी सुद्धा त्या तरंगाच्या लाटेमध्ये अजिबात रूपांतर होत नाही आणि तरंगाचं रूपांतर लाटेमध्ये न ह्याला साधना असे म्हणतात. असं डॉक्टर काकांनी केलेली साधनेची एक सुंदर अशी व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते. मग प्रारब्ध वशात, आता प्रारब्ध म्हणजे काय, तर गेल्या अनेक जन्मामध्ये आपण करून ठेवलेलं जे कर्म आहे ते कर्म, त्या कर्मातून निर्माण झालेले पाप पुण्य आणि पाप पुण्याचं फळ म्हणून सुख दुःख जे आहे ते मानवी देहात आल्यानंतर सगळ्यांच्याच समोर आहेत. मग त्या अवतारी देह धारण करून ईश्वर जरी आलेला असला तरी त्याच्याही ठिकाणी आपल्याला ते काय होतं तर दुःख दिसतच राहतं, आपल्याला दिसत राहतं. पण त्याने त्या दुःखाशी काय केलेलं असतं, त्या ठिकाणी तादात्म्य अजिबात पावलेला नसतो आणि म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. तादात्म्य पावतो सुख दुःखाशी तो जीवात्मा आहे आणि जो त्याच्याकडे अलिप्तपणे पाहतो तो ईश्वरात्मा आहे. आणि हा ईश्वरात्मा जो आहे तो कायम निर्मळ आत्म्याशी, आता ही समर्थांची भाषा आहे, जीवात्मा शिवात्मा ईश्वरात्मा आणि निर्मळात्मा म्हणजे परमात्मा, त्याच्याशी कायमच आहे आपल्या समोर असतात. आपण मुलांना घेऊन ज्या वेळेला एखाद्या स्विमिंग टँक जवळ जातो, हातामध्ये एक काठी आहे आता आजोबांच्या, ती काठी त्यांनी सहज पाण्यात घातली तर तो मुलगा म्हणतो आजोबा आजोबा ती काठी तुमची वाकडी झाली पहा. आता तो प्रकाश किरणांचा खेळ आहे, पाण्यात काठी घातल्यानंतर ती थोडीशी वक्र झाल्यासारखी दिसते, वाकडी झाल्यासारखी दिसते, पण प्रत्यक्षात ती तशी नसते. तसंच या संपूर्ण संसाराचं स्वरूप आहे आणि ज्यांनी तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, त्याच्या ठिकाणी असं वेडं वाकडं काहीही दिसत नाही. काकांची एक छान ओवी आपल्या समोर आहे, देहादी सृष्टी दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल. ही सृष्टी तत्वज्ञान झालेल्याला आत्मज्ञान झालेल्याला सुद्धा दिसतच राहणार आहे, त्याच्यामध्ये त्याचे व्यवहार चालूच राहणार आहे, पण त्याच्या ठिकाणी काय आहे, हाती असू दे विवेकी मशाल. आणि मग याचा परिणाम म्हणून काय आहे, पुढे वाकडे कोण करील कैसे, तनु रोम रोमी आनंद पैसे, की आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही. समर्थही मनाच्या श्लोकात म्हणतात, समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जो रामाचा दास होऊन राहिलेला आहे त्याच कोणीही वाकडं करू शकत नाही, म्हणजे त्याला सुख दुःख त्रास देऊ शकत नाही. प्रारब्धाने जरी ते समोर येऊन उभे राहिलेले असले तरी अंतःकरणामध्ये मात्र त्याचं लाटेत रूपांतर कधीही होत नाही आणि त्याच्या सुखरूपतेला यत्किंचित सुद्धा धक्का लागत नाही. आणि हेच रहस्य जे आहे ते तत्वज्ञानाच्या अभ्यासाचं तुम्ही आम्ही संतांकडनं जाणून घ्यायचं आहे. नाही तर संतांकडे जातो, काहीतरी त्यांच्या हातामध्ये ठेवतो,
नमस्कार ठोकतो, वापस येतो, त्यांचे विचार त्यांच्यापाशी, आम्ही परत पहिल्यासारखे. ह्या पद्धतीने जर चाललेलं असेल तर असं कितीदाही दर्शन घेतलं पण त्यांचे विचार जर आम्ही घेतले नसतील तर आम्हाला ह्या जगतामध्ये सुखरूपता गमवावी लागेल. स्वतःच्या चित्ताची सुखरूपता या अनित्य जगतामध्ये रममाण झाल्यामुळे आमची जी आहे ती गळून जाते आणि ती सुखरूपता परत मिळवण्यासाठी परमार्थ विज्ञानाचा अभ्यास आमचा चाललेला आहे. काय कशासाठी हे कळलं तर माणूस त्याच्याकडे वेगाने जातो आणि नाही कळलं तर काय करतो, अडकून पडतो त्या ठिकाणी. आणि म्हणून आपल्या समोर आहे की ज्याला आत्मरूप व्हायचं आहे त्यांनी दृश्य जगतातल्या सर्व विषयांपासून, छोट्या छोट्या सुखांपासून स्वतःच्या अंतःकरण वृत्तीला काय केलं पाहिजे तर बाजूला केलं पाहिजे. फार छान आपल्या समोर आहे की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य, त्या तीन काळामध्ये भूतकाळात मारलेल्या दड्या, भविष्य काळात मारलेल्या उड्या या दोन्हीही बाजूला करून जो वर्तमान काळामध्ये आपलं अंतःकरण परमात्मा तत्वाशी एकरूप करण्याचा अभ्यास करतो त्याला आत्मज्ञान व्हायला वेळ लागत नाही, तर तो लगेच आत्मरूप होऊ शकतो. पण ज्याचं मन जे आहे ते भूतकाळ भविष्य काळामध्ये सारखं हिंडत राहतं त्याला मात्र आत्मज्ञान लवकर होण्याची शक्यता नाही. आता हे आत्मज्ञान होण्या तर संकल्प रहित होण्याचा जीवा ब्रह्मत्व आहे. संकल्प लोकी जीवाने संकल्प केलेला आहे मी जीव आहे, मी देह आहे, मी मन आहे आणि ह्याच्यातून मग बाकीचं सगळं काही की मी आई आहे, बहीण आहे, ताई आहे, माई आहे, पत्नी आहे आणि असं जर चित्ताने घट्ट पकडून ठेवलेलं असेल तर 23 तास मी बाकीची काय 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 आहे असं म्हणत जाणार आणि 1 तासामधले 5 मिनिटं, त्या 5 मिनिटामधले काही सेकंद फक्त सोहमवर आरूढ होऊन राहत असेल तर मी ब्रह्मरूप केव्हा होईल. मग डॉक्टर काकांचे एक आपल्या समोर मांडणी आहे, सांगणं आहे की 23 तास 55 मिनिट जर आम्ही या विचारांमध्ये आमचं अंतःकरण सतत ठेवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्या 5 मिनिटातल्या काही सेकंदामध्ये ब्रह्मरूप होण्याची व्यवस्था तो परमेश्वर करून देईल. मोटके आपल्या समोर आहे, निमिषभरी देतू जाय, मोटके निमिषभरी देतू जाय. किती काळ मागितलाय भगवंतानी? पुढे नाक धरून बैस असं सांगितलेलं नाही, पण जेव्हा केव्हा माझ्या पुढे बसण्याचा प्रसंग येईल तुझ्यावर किंवा तू मनापासून बसशील त्यावेळेला मात्र पूर्ण काही क्षण माझा होऊन राहा, एवढंच फक्त भगवंताचं सांगणं आहे. पण आपल्याला ते जमेल का? बाकीचे मी आहे हे इतके चित्तामध्ये स्थिर झालेले आहे की मी आत्मा आहे ही साधना मग त्या ठिकाणी टिकाव धरू शकत नाही. म्हणून बाकीच्या मी कडे साक्षी भावाने पाहून मी खरा आहे एवढं साधकाने लक्षात ठेवलं तर तो ब्रह्मरूप व्हायला वेळ लागणार नाही. आणि असं ब्रह्मरूप होण्या न्याय नीती, धर्म अधर्म, चांगलं वाईट या सगळ्या गोष्टीची जाण करून घेऊन आमचं जर जीवन पवित्र, शुद्ध, स्वच्छ असू तर आम्हाला ब्रह्मरूप व्हायला वेळ लागणार नाही. संत संगतीमध्ये ब्रह्मरूप होण्याच्या अनेक युक्ती प्रक्रिया समजावून घे, स्वतःला घडवण्याचा राहू तर नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, असं जे समर्थांनी सांगितलेलं आहे तसं तुम्ही आम्ही होऊन जाऊ शकतो. आता पुढचा विषय आपल्या समोर आहे की ईश्वर आणि ब्रह्म यामधील समोर आहे. एक जीव आहे, एक ईश्वर आहे आणि एक ब्रह्म आहे. आता यामध्ये जीव जो आहे तो बद्ध आहे, कल्पनेनेच बद्ध झालेला आहे. मी यू आहे, मी क्यू आहे, ज्याला ग्रंथी असं म्हणतात. मी कर्ता भोक्ता आहे, मी देह आहे. अनेक कल्पनांमध्ये हा बद्ध जो आहे
तो ईश्वर कसा आहे तर नित्यमुक्त आहे. अविद्या विशिष्ट साभास चेतनाला जीव असं म्हणतात. माया विशिष्ट साभास चेतनाला ईश्वर असं म्हणतात. ईश्वराच्या माया स्वाधीन आहे आणि जीव मात्र मायेच्या अधीन आहे. आता ईश्वर मायेचा अंगीकार करून या जगताची सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी करत असतो, पण कुठेही लिप्त होत नाही. अखंड त्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान असतं आणि म्हणून ईश्वराला नित्यमुक्त असं म्हणतात की तो सगळा व्यवहार करत असतो, परंतु तरी सुद्धा नित्य स्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो. स्वतःला एवढं भव्य दिव्य कर्म करून सुद्धा मी अकर्ता आहे हे कायमचं लक्षात ठेवत असतो आणि म्हणून तो नित्यमुक्त असतो. आणि म्हणून बद्ध असणाऱ्या जीवानी नित्यमुक्त असणाऱ्या ईश्वराची उपासना करून काय झालं पाहिजे तर बंध मोक्षातीत असलेलं ब्रह्म होऊन राहायचं आहे. ब्रह्म कसं आहे तर बद्ध आणि मोक्ष या दोन्हीच्याही पलीकडचं आहे. कारण बंधनही कल्पनेचं आहे आणि मोक्ष सुद्धा संवादी कल्पनेने तुम्हाला आम्हाला प्राप्त होणारा आहे. आता ब्रह्म निरपेक्ष आहे, ईश्वर जगत सापेक्ष आहे आणि जीव जो आहे तो देह सापेक्ष आहे. जीव जो आहे तो अल्पज्ञ आहे, फार कमी गोष्टीचं त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, म्हणून त्याला अल्पज्ञ असं म्हटलेलं आहे. ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातनः, की प्रत्येक जीव हा माझा अंश आहे असं ईश्वर आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतो. मग प्रत्येकाच्या मध्ये तो असल्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी चाललेल्या सर्व काही खोड्या अंतःकरणाच्या असू दे देहाच्या असू दे त्या सगळ्या गोष्टीचं त्याच्याजवळ काय असतं, कॉम्प्युटर पेक्षा सुद्धा फास्ट असं आपल्याला वाटतं. कोणी पाहत नाही, बाहेरचं कोणी पाहत नाही, पण आतला ईश्वर जो आहे तो आपल्या प्रत्येक कर्मात असतो. हे जर लक्षात असलं तर आपलं कर्म जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. आता ईश्वर सर्वज्ञ आहे आणि ब्रह्म जे आहे ते ज्ञान रूप आहे, ज्ञान घन आहे आणि ते ब्रह्म मी आहे असं ब्रह्माचे जे काही वर्णन आता आपल्या समोर येईल त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ते मी आहे. आता जीव जो आहे तो प्रारब्ध वशाने त्याच्या चित्तामध्ये अनेक वासनानुसारी संकल्प सतत उठत असतात. ईश्वर जो आहे त्याच्या ठिकाणी सत्य संकल्प असतात. जो संकल्प तो करेल तो पूर्णच होऊन जातो. आपण पाहिलेलं आहे रामायणामध्ये की विभीषणाला रावणाशी युद्ध होण्याच्या आधीच त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे, कारण ईश्वराने संकल्प केला याला राजा करायचंय. मग त्यांनी ते युद्धाच्या पूर्वीच त्याला काय केलेलं आहे तर राज्याभिषेक केलेला आहे. असा तो सत्य संकल्प आहे. आणि ब्रह्म जे आहे ते अमन असल्यामुळे संकल्प शून्य आहे. जीवाला अविद्या ही उपाधी आहे, ईश्वराला माया ही उपाधी आहे आणि ब्रह्म जे आहे ते निरोपाधिक आहे. म्हणून मला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर मला अविद्या नावाची उपाधी काढून टाकावी लागेल आणि ती काढून टाकल्याशिवाय ब्रह्मरूप होता येणार नाही. त्यानंतर जीव जो आहे तो कर्मविग्रहाने झालेला असतो. आता कर्मविग्रहाने झालेला असतो म्हणजे त्याच्या गेल्या जन्मीच्या कर्मातून काही वासना जर शिल्लक राहिलेल्या असतील तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. याप्रमाणे तो कर्मविग्रहातून म्हणजे वासनेतून जन्माला आलेला असतो. ईश्वर जो आहे तो लीला विग्रहाने जन्माला आलेला आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, भक्ताला दर्शन देण्यासाठी सुष्टांत असणाऱ्या सज्जन असणाऱ्या लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांचं निर्दालन करण्यासाठी तो त्याच्या इच्छेने अवतीर्ण होतो. त्याचे जन्म आपल्या जन्मासारखे नाही, तर तो कसा आहे अवतीर्ण होणारा आहे, लीला विग्रह आहे. आणि ब्रह्म हे कसं आहे अज आहे, म्हणजे ते जन्मालाही येत नाही आणि मृत्यूपंथाने जाण्याचा त्याचा प्रश्नच नाही. म्हणून अज अजर अमर असं त्या ब्रह्माची लक्षणं आपल्या समोर ठेवलेली आहे. जीव जो आहे तो उपासक आहे,
ईश्वर जो आहे तो उपास्य आहे आणि ब्रह्म जे आहे ते अनुपास्य आहे. आता जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे, पण त्या ब्रह्माची उपासना करता येत नाही. मग आता त्याची उपासना जर करता येत नाही आणि तद्रूप जर आम्हाला व्हायचं आहे, तर मग मधला मार्ग कुठला आहे? तर तो तेच ब्रह्म ज्या वेळेला मायेचा अंगीकार करून ईश्वर रूपाने समोर येतं, त्यावेळेला त्याची उपासना करता येते. आता सगुण निराकाराची सुद्धा उपासना तशी करता येणार नाही, म्हणून तो अवतार धारण करून येतो, त्यावेळेला त्याची उपासना करता येते. मग उपासक जीवाने शास्त्रशुद्ध पद्धतीने उपासना करून ईश्वराची अवताराची उपासना करून अंतःकरणाची शुद्धी आणि शांती हे फळ कमवावं आणि मग शुद्ध आणि शांत असणाऱ्या अंतःकरणाला स्वस्वरूपाचा म्हणजे अनुपास्य असणाऱ्या ब्रह्माचा बोध होऊन जाऊ शकतो. जीव जो आहे तो नियम्य आहे, ईश्वर जो आहे तो नियामक आहे. आता म्हणजे काय आहे? आपल्या घरी काम करणाऱ्या भगिनी येतात, झाडू पोछा करायला, धुणं भांडी करायला, त्या नियम्य असतात. आपण आपल्या घरी त्यांना काही कामासाठी नेमलेलं असतं, म्हणून त्या नियम्य असतात आणि आपण त्यांचे नियामक असतो. मग आपल्याला वाटतं आपलं सांगणं त्यांनी एका क्षणात ऐकावं, आपल्याला उलट उत्तरं देऊ नये, आपलं सगळं त्यांनी ऐकावं, कारण आपण कोण आहोत? नियामक आहोत. मग ईश्वर कोण आहे? आपला नियामक आहे. मग त्यांनी दिलेल्या ज्या काही सद्ग्रंथातल्या आज्ञा आहेत, भगवद्गीतेतून दिलेल्या आज्ञा आहेत, त्या आपण निमूटपणे ऐकाव्यात की नाही? जसं आपल्याला वाटतं आपल्या मजुरणीने निमूटपणाने ऐकावं, तसं आपण सुद्धा ईश्वराचं निमूटपणाने ऐकावं की नाही? पण ऐकतो का? मग डॉक्टर काका म्हणतात, वरून शरणागती आणि आतून टक्कर, असं तुमचं आमचं चाललेलं असतं. आणि हा भाग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. मग जीव नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे आणि ब्रह्म जे आहे हे या दोन्हीचं अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान रूप असणारं जे ब्रह्म आहे ते मी आहे. जीव त्रिगुण म्हणजे जीवाच्या ठिकाणी त्रिगुणांचा खेळ चाललेला आहे. सत्व, रज, तम हे 3 गुण त्याच्या स्वभावामध्ये दडलेले असतात. ईश्वर जो आहे तो मात्र शुद्ध सत्वगुणी आहे आणि शुद्ध सत्वगुणी आम्ही झाल्याशिवाय त्याच्यासारखं म्हणजे ईश्वरासारखं आम्हाला नित्यमुक्त होता येत नाही. या नित्यमुक्त असणाऱ्या ईश्वराला माझ्या ठिकाणी असणाऱ्या त्रिगुणांची फुलं सगळी काय करून टाकायची आहेत? वाहून टाकायची आहेत. म्हणजे मी सुद्धा शुद्ध सत्वगुणी होईल आणि मग त्या ईश्वराप्रमाणे मला माझ्या स्वरूपाचं अखंड अनुसंधान टिकवता येईल. कारण ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, सर्व गुणांच्या पलीकडचं असं असणारं ते तत्व आहे. जीव जो आहे तो देहरूपाने साकार झालेला आहे. ईश्वर जो आहे तो सगुण साकार आहे आणि त्याचे अवतार ईश्वर जो आहे तो सगुण निराकार आहे आणि त्याचे जे अवतार आहेत ते मात्र सगुण साकार रूपाने आमच्या समोर अवतीर्ण होतात. आणि ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे आणि निर्गुण निराकार असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, असा एक अभंग आहे आपल्यासमोर. अत्यंत सुंदर, निर्मळ, शुद्ध, स्वच्छ असं जर तुम्हाला काही पाहायचं असेल तर त्या निर्गुण निराकाराची भेट घ्या. त्याच्या इतकं सुंदर, कारण बाकीच्या कुठल्याही सौंदर्यामध्ये थोडी तरी कुठंतरी काय राहते? कमतरता राहिलेली दिसते. परंतु निर्गुण निराकार असणारं ब्रह्म जे आहे ते अत्यंत व्यापक आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, असं ते आहे. आणि ते कोण आहे? मूळची मी ती आहे. मग आता आपण आपल्याला विचारायचं, काय होतीस तू, काय झालीस तू? मूळची अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ असणारी मी. आता मी माझं असं काहीतरी चित्ताला लावून घेऊन अत्यंत मलिन झालेली आहे. मग तेवढा मी माझेचा मळ धुतल्याशिवाय मला माझ्या स्वरूपापर्यंत जाता येणार नाही. जीव जो अज्ञानजन्य आहे, त्याच्या जवळच्या अज्ञानामुळेच त्याला जीव काय पडलेला आहे? तर नाव पडलेलं आहे. ईश्वर जो आहे तो शास्त्र आणि तर्काने जाणता येतो. असा सगुण निराकार ईश्वर प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारा नाही,
तर तो शास्त्र आणि तर्क, आणि तोही तर्क शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची कला. नाही तर मनाला वाटेल तो तर्क करून तर्कट बुद्धीने ईश्वर जाणता येणार नाही. तर शास्त्रशुद्ध तर्क करून मात्र त्याचं दर्शन घेता येतं. आणि ब्रह्म जे आहे ते नित्य सिद्ध आहे. म्हणजे ईश्वर शास्त्राने सिद्ध होतो, जीव अज्ञानाने सिद्ध होतो, आणि ब्रह्म जे आहे ते नित्य सिद्ध आहे. त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, तर ते अखंड सिद्ध आहे. जीव जो आहे तो कर्ता आहे, ईश्वर जो आहे तो करविता आहे, आणि ब्रह्म जो आहे तो अकर्ता आहे. म्हणून जीवाला ह्या जगतामध्ये व्यवहार करत असताना निमित्त मात्र भवसव्यसाची, की तू फक्त निमित्त मात्र आहेस, बाकी सगळा करता करविता मी आहे, असं विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतानी सांगून ठेवलेलं आहे. अर्जुनाचं निमित्त करू तुम्हाला आम्हाला, की आपण सगळे निमित्त मात्र आहोत. आणि भगवंत जो आहे, ईश्वर जो आहे तो करविता आहे, ब्रह्म मात्र कसा आहे, अकर्ता आहे. आणि असं अकर्ता ब्रह्म मी असल्यामुळे मी कुठल्याही गोष्टीचं कर्तृत्व भोक्तृत्व स्वतःवर लादून घेऊन बंधनात पडू नये. कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे, असा समर्थांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जीव जो आहे त्याचं आयुष्य अल्प आहे, ईश्वराचं आयुष्य मात्र त्या मानाने भरपूर आहे, दीर्घ आहे. आणि ब्रह्म हे मात्र अनादि नित्य सत्य ह्या पद्धतीने अखंड असणारं असं तत्व आहे. जीव जो आहे तो सुखी किंवा दुःखी होत राहतो, ईश्वर जो आहे तो सुखदुःखाचं साक्षीत्व करणारा आहे. आणि ब्रह्म जे आहे ते सुखरूप आहे, आनंद रूप आहे, आणि ते मूळचं माझं स्वरूप आहे. म्हणून मी सुखी किंवा दुःखी नसून मी सुखरूप आहे, असं सतत चिंतन करता करता स्वतःच्या स्वरूपाची आपल्याला नक्की ओळख होऊ शकते. या पद्धतीने ईश्वर, ब्रह्म आणि जीव यांच्या मधल्या ज्या काही तपशील आहेत त्यांच्यामधला तो पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अजून बराच तपशील आहे, पुढच्या गुरुवारी पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.